जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलीक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोध बघत असताना आपण वैराग्य निरूपण बघत आहे। कालपर्यंत आपल्या 12 ओव्या बघून झाल्या। वैराग्य प्राप्तीसाठी भगवंतावरती विश्वास अत्यंत आवश्यक आहे। वैराग्य याचा अर्थ बघताना आपण काल पाहिलं की वासनेला जिंकणं अत्यंत महत्त्वाचं आहे। गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात, वासनेला जिंकणं इतकं अवघड आहे की ते जवळजवळ मेल्यासारखं आहे, कारण या वासनेमुळेच आपला जन्म झालेला आहे। आपल्या ठिकाणी असलेल्या इच्छा कामना यांपासून पूर्णपणे निवृत्ती, पण त्याचबरोबर भगवंताचं प्रेम असा वैराग्याचा अर्थ आहे। एकांगी फक्त इच्छेपासून निवृत्ती हा वैराग्याचा अर्थ नाही, पण संपूर्णपणे आपल्या इच्छा आणि कामनांचा त्याग करणं हे तसं पाहता अत्यंत कठीण आहे। अध्यात्मशास्त्र असं सांगतं की आपण जी काही साधना उपासना करतो ती जीव आपल्याबरोबर घेऊन पुढच्या जन्माला येतो। याचा अर्थ काय? आपल्याबरोबर पूर्वजन्मांमध्ये केलेल्या साधनेचं बळ आहे। त्यामुळं असं पराकोटीचं वैराग्य त्यांच्याच ठिकाणी दिसतं ज्यांच्या मागे अलौकिक साधनेचं बळ काही जन्मांचं आहे। म्हणून शुकाचार्य म्हणा किंवा समर्थ रामदास स्वामी म्हणा, हे जन्मतःच वैराग्यपूर्ण असलेले दिसून येतात। समर्थांनी ग्रंथ वाचन केलं, नंतर त्याचं चिंतन मनन केलं आणि मग कालांतरानं त्यांना वैराग्य आलं असं झालेलं नाही आहे। ते वैराग्यपूर्णच होते आणि असे वैराग्यपूर्ण असलेले समर्थ वैराग्याचं निरूपण करतायत, म्हणजे त्याला किती महत्त्व असेल पहा। पण त्यांच्यापाशी जे वैराग्य होतं ते अर्थातच आपल्यापाशी नाही, म्हणून ते आपल्याला वैराग्य प्राप्तीचा मार्ग दाखवतात। आता अर्थात तेच तो दाखवू शकतात। जसं तुकाराम महाराज मारुतीरायांबद्दल एके ठिकाणी म्हणतात की मारुतीराया, तूच मला भक्तीच्या वाटा दाखव। असं ते मारुतीरायांना का म्हणतात? कारण भक्तांमध्ये दासांमध्ये श्रेष्ठ जर कोणी असेल तर ते मारुतीराय आहेत। आता जे श्रेष्ठ आहेत त्यांनीच जर भक्तीची दास्यत्वाची वाट दाखवली तर तेच श्रेयस्कर नाही का? इथेही तेच होत आहे। जे स्वतः वैराग्य मूर्ती आहेत असे समर्थ आपल्याला वैराग्याचं निरूपण करतायत। आता पराकोटीची वैराग्य भावना जर अशक्य असेल तर अभ्यासामध्ये पहिल्यांदा विश्वास पाहिजे, हे आपण काल पाहिलं। भगवंताप्रती विश्वास, भगवंताप्रती श्रद्धा आणि मग भगवंताप्रतीचा शुद्ध भाव असा हा प्रवास आहे। त्यामुळं वैराग्याचा थोडा सोपा अर्थ जो आपल्याला अभ्यासाच्या दृष्टीनं उपयोगी पडेल तो लावावा लागतो, आणि तो म्हणजे अतिरिक्त विषय सेवन न करणे। असं पहा, आपल्याला देह लाभलेला आहे तर साहजिकच देहाचे गुणही त्याबरोबर येणार। जसं की आपण वजन काट्यावर उभं राहिलो तर आपलं वजन दिसणार, कारण देह जड आहे तर त्याच्याबरोबर त्याचं वजनही आहे। हे जसे त्याचे जडत्वाचे गुण झाले तसेच देहाचे वासना, इच्छा, कामना, षड्रिपू इत्यादी गुणही आहेत। हे सर्व काही आपल्याला सोसावे लागतात। आपण देहधारी आहोत म्हटल्यानंतर कधीतरी इच्छा होणार, कधीतरी राग येणार, कधीतरी दुःख होणार, कधीतरी सुख होणार। आता वैराग्याचा कडकडीत अर्थ घेतला तर या सगळ्यांपासून निवृत्ती, पण ते काही आपल्याला एकदम शक्य नाही। तर मग त्याचा अभ्यास कसा करायचा? तर संत आपल्याला सांगतात की अशा वेळी विषय किंवा वासना प्रमाणात भोगाव्यात। आता कामवासना आहे, प्रजोत्पादन हा सुद्धा एक जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे। तर मग त्यासाठी योग्य ठिकाणी लग्न करा, पण आता लग्न केलंय ना तर एका पत्नीबरोबर प्रामाणिक राहा। हा आदर्श तुम्ही रामचरित्रातून घ्या
हे प्रमाणात विषय भोगण्याचं एक उदाहरण झालं. देह आहे म्हटल्यानंतर देहाच्या पोषणासाठी अन्नाची गरज आहे. साहजिकच भूक लागणं नैसर्गिक आहे. आता समर्थ रामदास स्वामींनी त्यांच्या तपश्चर्येच्या काळात जशी भूक भागवली तसं आपल्याला शक्य होईल का? एखाद्याला होईलही, पण समर्थ तसं भिक्षा मागून तुम्ही सर्वांनी राहा असा सरसकट उपदेश करत नाहीत. म्हणून ते इथेही प्रमाणात विषय भोगायला सांगतात. जर भूक लागली आहे तर पोटापुरतं खावं, पण अन्नाचं चिंतन नसावं किंवा अन्नाप्रती हाव नसावी. प्रमाणात विषयांचं सेवन करणं, कारण ते देहधारणेसाठी आवश्यक आहेत, आणि ते सेवन करत असताना भगवंताचं स्मरण ठेवणं हा वैराग्याचा खरा अर्थ आहे, जो आजच्या घडीला, आजच्या युगात आपल्या आयुष्यात महत्त्वाचा आहे. साधना जशी चढत जाते, साधनेमध्ये आणखी आणखी प्रगती होते. मग एखादा तुकाराम बुवांच्याच अवस्थेला गेला की विठ्ठलाशिवाय दुसरं काहीच माहीत नाही, दिवसरात्र पांडुरंगासाठी अश्रू ओघळत आहेत, तर अशा साधकाची वैराग्याची पातळीच निराळी आहे. पण आपल्याला सुरुवात करण्यासाठी पहिल्यांदा भगवंताबद्दलच्या विश्वासाची, श्रद्धेची आणि भावाची जरुरी आहे. हा इथला मुख्य भाग आहे. म्हणून समर्थ भावाचं कौतुक करतायत आणि महत्त्वही सांगतायत. 13व्या ओळीत ते काय म्हणतायत पहा. जैसा भाव जयापासी तैसा देव तयासी, जाणे भाव अंतरसाक्षी प्राणीमात्रांचा. भगवंत तुमचा भाव जाणून आहे हे ते निक्षून सांगतायत. आता भगवंत जाणून आहे म्हणजे काय? भगवंत थोडीच बाहेर कुठे आहे. जसा आपल्याला आपला मित्र ओळखून असतो किंवा आपण आपल्या मित्राला ओळखून असतो, तशा पद्धतीनं भगवंत आपल्याला जाणून आहे का? किंवा तशा पद्धतीनं तो आपला साक्षी आहे का? मुळीच नाही. भगवंत साक्षी आहे, पण तो कसा आहे? समर्थ शब्द वापरतात, अंतरसाक्षी. आपल्या आतच असलेला तो साक्षी आहे. भाव कुठून येतो? अर्थातच आतून येतो. म्हणजे भाव प्रगट होण्याच्या अलीकडे पण कुणीतरी आहे, आणि तोच भगवंत आहे. भगवंताच्या माहितीशिवाय किंवा भगवंताच्या नजरेआड काहीही घडत नाही. अहो, जो पायाच आहे त्याच्या नजरेआड इमारत उभी कशी राहील? पायावरतीच इमारत उभी राहते. भगवंत हा पायाच आहे. हेच आपला आत्मस्वरूप आहे. त्यामुळे त्याच्या अधिष्ठानावर घडणाऱ्या घटनांचा तो साक्षी आहे, यात नवल काही नाही. पण हे आपण जाणत नाही, इथे आपली अडचण आहे. समर्थ म्हणतायत, जैसा भाव जयापासी तैसा देव तयासी. एकदा एका गृहस्थाला त्यांच्या लग्नामध्ये त्यांच्याच मित्रानं संगमरवराची श्रीकृष्णाची मूर्ती भेट म्हणून दिली. मित्रानं ती मूर्ती पाहिली आणि म्हणाला, अरे या मूर्तीचं मी काय करू? त्यापेक्षा पैसे दिले असतेस तर उपयोगी तरी पडले असते. म्हणजे ज्याच्यापाशी भाव नाही त्याला मूर्ती ही दगडच आहे, आणि ज्याच्यापाशी भाव आहे त्याला भगवंत खरं पाहता सर्वत्र आहे. म्हणून समर्थ म्हणतायत की तुमचा जसा भाव असेल तसा देव तुमच्यासाठी आहे. मात्र आपण अंतरामध्ये हे जाणून असावं की आपल्या भावाचा तोच भगवंत साक्षी आहे. त्या भगवंताशिवाय आपला भाव शक्य नाही. म्हणजे इथे गंमत अशी आहे, भगवंताची आपण भक्ती करतो, पण भगवंत अंतरामध्ये आहे म्हणून आपण ती भक्ती करू शकतो. जसं आत चैतन्य आहे म्हणून आपले हातपाय हलतात, आपण भगवंताला अभिषेक करतो, फुले वाहतो. आता देहामध्ये चैतन्यच नसतं तर भगवंताला फुलं कुठून वाहिली असती? चैतन्य जर सृष्टीमध्येच नसतं तर फूल तरी उमललं असतं का? त्यामुळे भगवंताची पूजा केली जाते हे वरवर जरी दिसत असलं तरी भगवंताची पूजा ही भगवंतच करत असतो. त्याच्याच सत्तेनं हे घडतं. आता हे जर पूजेच्या बाबतीत आहे तर आपल्या अंतरामध्ये असलेल्या भावाच्या बाबतीतही तेच आहे. आपला जो काही भाव असेल त्याचा साक्षी परमात्माच आहे, आपलंच आत्मस्वरूप आहे.
आता इथं मात्र एक मेख आहे बरं का. आपलं आत्मस्वरूप परमात्मा आहे आणि आपण बाहेरही भगवंताची भक्ती करतोय. मग हे ओळखून जर केलं नाही तर मात्र तिथे मायेचा पडदा येतो. जसं की मी वेगळा आणि भगवंत वेगळा, हा तो मायेचा पडदा. पूजा करताना आपण वेगळेपणानं पूजा करतो ही गोष्ट सत्य आहे, पण एकत्वाची जाणीव तिथं असणं महत्त्वाचं आहे. आपल्या आत खरं पाहता तोच आहे म्हणून तो त्याची पूजा करू शकतो याचं भान साधकाला असलं पाहिजे. हे भान ज्याचं सुटतं तिथे मायेचा प्रवेश होतो आणि मग मायेचा प्रवेश आणखी बळकट झाला की मग साधकाला त्याच्याच उपासनेचा अहंकार येतो. माझा नेम अमुक अमुक, माझी साधना अमुक अमुक, माझं सोहळं इतकं इतकं, अशा पद्धतीचा अहंभाव आणखी आणखी साठत जातो. ज्या साधनेचा हात धरून अहंकाराला बाजूला करायचं त्याच साधनेचा अहंकार झाला की मग साधकाचा नाश निश्चित आहे. समर्थ म्हणतात, जरी भाव असेला माईक, तरी देव होये महाठक. द्वैताचा भाव ठेवून भगवंताची पूजा करायला गेल्यानंतर देवसुद्धा समोरून द्वैतच दाखवतो. नामदेव महाराजांची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीत आहे. भगवंत नामदेवरायांच्या हातून जेवायचे, नामदेवरायांशी बोलायचे, पण हे भगवंताचं खरं स्वरूप नाही हे भगवंतांनीच त्यांना सांगितलं. अर्थात ही सुद्धा नामदेवरायांवरती भगवंतांची कृपाच आहे की त्यांनी ते नामदेवरायांना सांगितलं. हे जे सद्गुरू प्राप्तीच्या आधी नामदेव महाराजांचं झालं हेच माईक असल्यामुळं देवानं ठक होणं आहे. द्वैतातून केलेली भगवंताची उपासना अद्वैतापर्यंत तेव्हाच जाऊ शकते जेव्हा अद्वैत भावाने ती पूजा केली जाते. रामकृष्ण परमहंसांनी कालीमातेची केलेली पूजा पहा. कालीमाता आणि रामकृष्ण परमहंस पूजा करताना वेगवेगळेच असायचे. त्यांची पूजा पाहणाऱ्याला कुणालाही रामकृष्ण देवी आहेत असं दिसलंच नाही. पण रामकृष्णांनी वेगळेपणानं पूजा केली का, तर मुळीच नाही. रामकृष्णांनी एकत्वानी अद्वैत भावानीच पूजा केली. हा अद्वैत भाव त्यांचा इतका पराकोटीला जायचा की प्रसंगी ते देवीला व्हायचे उपचार आपल्या स्वतःवरती व्हायचे. देवीचं मळवट भरायच्या ऐवजी स्वतःचं भरायचे. देवीला हार घालायच्या ऐवजी स्वतःलाच घालून घ्यायचे. ही अद्वैत स्थितीतील अत्यंत उच्च अवस्था आहे. पण या अवस्थेचं मूळ जर काही असेल तर ते आहे शुद्ध भाव. म्हणूनच समर्थ भावाचं इतकं महत्त्व पटवून देत आहेत की भगवंतावरती भाव ठेवा, भावाशिवाय भगवदोपासना करू नका, पण तो भाव माईक असू नये याची मात्र दक्षता घ्या. आपलं आत्मस्वरूप भगवंतच आहे याची जाणीव ठेवून भगवंताची उपासना करा. कुणी म्हणेल, मग जर आत्मस्वरूप भगवंतच आहे तर मग भगवंताची वेगळेपणानं तरी उपासना का करायची? त्याचं उत्तर अगदी सोपं आहे. भगवंतच आपलं आत्मस्वरूप आहे किंवा आपणच भगवंत आहोत हे ऐकल्या ऐकल्या आपल्या वृत्तीवरती आरूढ होत नाही. म्हणून ते आरूढ होतच असतं लगेच तर मुद्दाच नव्हता. आपली देहबुद्धी बळकट असल्यानं सगुणाचा आधार आपल्याला लागतो. मग तो आधार लागणार आहे ना, तर समर्थ फक्त एवढं म्हणतायत की तुमचा भाव शुद्ध ठेवायचा अभ्यास करा. तिथे माईकपणा आणू नका, तिथे खोटेपणा, उणेपणा, द्वैतभाव आणू नका. असा जर आणला तर देवाकडूनही द्वैतत्वाचीच प्रचिती येईल आणि अद्वैत स्थिती लांब राहील. समर्थ म्हणतायत, नवलच आहे भगवंताचं, नवलतयाचे कौतुक जैशास तैसा. पुढे ते म्हणतात, जैसे जयाचे भजन तैसेची दे समाधान, भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे. भावाला सांभाळणं किती गरजेचं आहे पहा. भाव आहे तोपर्यंत भावाप्रमाणे तो तुमच्या समोर येईल, तुम्हाला प्रचिती देईल. पण भावात कमतरता आली की लगेच त्याच्यामध्येही फरक पडेल आणि तो त्याच्या स्वरूपात विलीन होईल. भागवतात गोपींची एक कथा सांगितली जाते. एक गोपी होती
आणि अर्थातच ती गोपाळकृष्णाची निस्सीम भक्त होती. गोपाळकृष्ण कधीकधी तिला काहीही सांगत असत. जरा भूक लागली आहे, खायला करून दे. जरा तहान लागली आहे, पाणी आणून दे. मला आता लोणीच पाहिजे, मला आता दूधच पाहिजे. माझ्यासाठी अंगाई गीत गा. तर कधी काही कधी काही. गोपीसुद्धा अगदी प्रेमानं त्याचं सगळं काही करत होती. एकदम तिथे एक मांजर आलं आणि गोपाळकृष्ण रडायला लागले. रडत रडत ते गोपीला म्हणाले, मला भीती वाटते, या मांजराला हाकलून दे. गोपी एकदम त्याला म्हणाली, अरे तुझ्या हातात शंख चक्र गदा आहे आणि साध्या मांजराला तू घाबरतोस. हे ऐकण्याचा अवकाश. भगवान गोपीला म्हणाले, तू मला बालक म्हणून पाहत होतीस, म्हणून तुझ्यासाठी मी बालक झालो होतो. आता तू मला माझ्या स्वरूपाचीच आठवण करून दिलीस. आता मी त्यात विलीन होतो. आता तू मला अंतरलीस. असं भगवंताचं आहे. काय अलौकिक गोष्ट आहे पहा. जोपर्यंत भाव होता तोपर्यंत त्या भावासारखा देव झाला, पण भाव गेल्या गेल्या देव आणि आपण अंतरलो. भगवान गोपीला म्हणाले, आता भक्तीचं जे नातं होतं ते राहिलं नाही. आता मी तुझं आत्मस्वरूपच होऊन राहिलो. आता तू भक्ती कशी करणार? अशी सगळी भावाची गंमत आहे. म्हणून समर्थ म्हणतायत की या भावाला जपणं अत्यंत आवश्यक आहे. जसा भाव असेल तसा तो होतो आणि जसं भजन असेल तसं समाधान देतो. समाधानामध्ये फरक आहे, न्यूनता आहे. याचा अर्थच आपल्या भजनामध्ये ती राहिली आहे. जैसे जयाचे भजन तैसेची दे समाधान. भाव होता किंचित न्यून आपणही दुरावे. कडकडीत वैराग्य ही अत्यंत उच्च अशी अवस्था आहे. भगवंत किंबहुना आपला आत्मस्वरूप याशिवाय कशाचंही स्मरण नसणं हे वैराग्य आहे. आपल्याला त्या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी काही पायऱ्यांची गरज आहे. अचानक जसं आपण 10व्या पायरीवर उडी मारू शकत नाही, 1, 2, 3 या क्रमानंच जावं लागतं, तसं संपूर्ण वैराग्य प्राप्ती होण्यासाठी आधी भावाचा आधार घ्यावा लागतो. श्रद्धा, भक्ती यांचा आधार घ्यावा लागतो. एकच गोष्ट इथं महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे त्यातील शुद्धता जपणं किंवा अशुद्धता बाजूला काढत राहणं. भावातील शुद्धतासुद्धा एकदम प्राप्त होत नाही. म्हणूनच तर संतांच्या ग्रंथांचा आधार आहे. आता दासबोध आहे, ज्ञानेश्वरी आहे, नाथ भागवत आहे किंवा मगाशी सांगितलं त्याप्रमाणे भागवत आहे. यासारख्या ग्रंथांमधून आपल्याला मार्गदर्शन मिळतं, आपल्याला वाट सापडते, आपल्याला आपली चूक कळून येते. आपल्या भावामध्ये आपण द्वैतपणा कुठे ठेवत आहोत का? आपण आपल्याच विकारांच्या अधीन होऊन भक्ती करतोय का? एक उदाहरण सांगतो. समजा आपण देवपूजा करत आहे आणि देवपूजा करताना ठराविक प्रकारची फुलं आपल्याला लागतात. आता ती फुलं समजा आज मिळाली नाहीत तर आपलं चित्त अस्वस्थ होतं का? होत असेल तर आपण आपल्या वासनांसहित पूजा करतोय, अद्वैत भावाचा अभ्यास नाही. काही लोक तर बायकोवरती आरडाओरडा करतच पूजा करत असतात. पूजेला गरम पाणीच का दिलं नाहीस? तुला माहीत आहे ना माझी ही पूजेची वेळ आहे. असली भक्ती समर्थांना अपेक्षित असेल का? असलं पूजन भगवंताला तरी अपेक्षित असेल का? ज्यावेळी समर्थ भावाचा अभ्यास सांगतात त्यावेळी त्या भावाबद्दलची दक्षताही ते सांगतात. पूजा झाली किंवा आपलं नामस्मरण झालं म्हणजे आपला परमार्थ संपला अशातला भाग नाही. जोपर्यंत देहामध्ये श्वास खेळत आहे तोपर्यंत परमार्थ आहेच. लक्ष इकडे पाहिजे की आपला भाव कशा पद्धतीचा आहे. मी भगवंताचा आहे आणि भगवंत माझा आहे या दोन भावांमध्ये सुद्धा फरक आहे असं गोंदवलेकर महाराज म्हणतात. मी भगवंताचा आहे म्हणणं म्हणजे मी आहे तसा राहणं आणि भगवंतानी माझं व्हावं असं मानणं. पण भगवंत माझा आहे म्हणणं म्हणजे भगवंताला आपलंसं करून घेणं. संतांचं सांगणं इतक्या सूक्ष्म पातळीवरून आहे. तितक्याच सूक्ष्मतेनं ते आपण ग्रहण केलं पाहिजे आणि वारंवार आपलं आत्मपरीक्षण केलं पाहिजे.
मी माझ्या देहाला मी समजलो, हा सुद्धा माझा भावच आहे. कुणी मला सुख दिलं, हा सुद्धा माझा भाव आहे. कुणामुळे मला दुःख झालं, हा सुद्धा माझा भावच आहे. अमुक एका गोष्टीत मला आनंद आहे, हा सुद्धा माझा भाव आहे. आपण भाव ही गोष्ट अखंडपणे आपल्याबरोबर वागवत आहोत, पण ती चुकीची वागवत आहोत हेच आपल्याला कळत नाही. ते तेव्हा कळतं जेव्हा आपण सत्संगतीमध्ये येतो, सद्ग्रंथांचं वाचन आणि मनन करतो. मग लक्षात येतं की देह म्हणजे मी आहे हा भाव चुकीचा आहे, त्यालाच देहभाव म्हणतात. आत्मा मी आहे हा भाव योग्य आहे, त्याला आत्मभाव म्हणतात. मग प्रश्न निर्माण होतो की मी आत्मभावापर्यंत जायचं कसं? मग संत आपल्याला सांगतात की याच भावाची शक्ती तू वापर. आता देह माझा आहे म्हणालास ना, तर भगवंत माझा आहे म्हण, म्हणजे भगवंताप्रती भाव निर्माण होईल. मग तिथे भाव तसा देव हा नियमच आहे. मग तो तुझाच असल्यामुळे तुला त्याच्यापर्यंत सहजतेनं जाता येईल. असा हा सगळा भावाचा विषय आहे. पुढे समर्थ म्हणतात, दर्पणी प्रतिबिंब दिसे, जैस्यास तैसे भासे, तयाचे सूत्र असे आपणाच पासी. आरशाचा दृष्टांत देऊन समर्थ भाव हा विषय आणखी खोल जाऊन प्रतिपादन करतायत. पण ते सगळं आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.